हे मला कारण नाही द्यायची बरं का? हा, शेमडी पोरं नाही आहात तुम्ही. आयुष्यात पहिल्यांदा प्रेताची विल्हेवाट लावताय का रे? बा, भीती वाटते तुम्हाला? हा, पैसे घेताना भीती नाही वाटत का? ते काही नाही, मला 5 मिनिटाच्या आत फोन यायला हवा, कळतंय का? ठेवा आता. आम्हाला गार चहा चालत नाही इथे कोणालाच. अगं काय चाललंय तुझं? हात चालव पटापटा. अशी काय मरगळल्यासारखी उभी आहेस? बॅटरीवर चालतेस की काय? नाही असं असेल ना तर बॅटरी चार्ज करून घे तुझी, नाहीतर बदलूनच टाक ना, नवीन घालून घे बॅटरी. हा बोल. अरे तुम्ही का तुम्ही काय करत होता तिथे? हा, पैसे कशाचे मोजतो मी तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. फोन ठेव. पापा, प्रॉब्लेम झालाय. पोलिसांना डेड बॉडी सापडली. ओ नो, कशी काय? पप्पा मी काय म्हणतो, आता या ती. हे बघ, जो काल मेला त्याचा या घराण्याशी काही संबंध नाही. पण ज्याने त्याला मारला ते या घराण्याचं सर्वस्व आहे. तेव्हा जे झालं ते विसरून जा. चल. दे. द्या आता.
साफ करून घे रे सगळं. सुनबाई कंकण सोडायला जायचंय ना, जा तुझा. बाबा हे जर का आमच्या हातून घडलं असतं तर किती बडबडलं असतात आम्हाला. आणि हिला मी जन्मापासून आज इथं, ती काल आली आहे, तिला ऍडजस्ट व्हायला जरा वेळ लागेल. आणि तुम्ही आपलं घर आणि आपलं काम जरा वेगवेगळं ठेवा. आमच्या हातूनही जरा काल चूकच घडली आहे, पुन्हा असं व्हायला नको. आर्य आणि सखी आज कंकण सोडायला जात आहे, तुम्ही जा त्यांच्या बरोबर. हो, आम्ही थोडं उशिराने जाऊ, जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू. ठीक आहे, चला आपापल्या कामाला लागा. सुनंदा, का तयारी झाली का तुझी? हो सगळं झालंय, फक्त पुऱ्या तेवढ्या तळायच्या आहेत आता. तुम्ही कोल्ड्रिंक आणलं ना? हो हो, मी आणून ठेवलंय फ्रीज मध्ये. अहो काय आता? मी काय म्हणते, हा बोल. पान सुपारी आणलीत ना? अरे देवा, राहिलंच ना आणायचं ते. काय हो, लग्न झाल्यानंतर सखी पहिल्यांदाच येणार आहे घरी. आतापर्यंत सासऱ्यांबद्दल, तिच्या घरच्यांबद्दल सगळं कळलंच असेल तिला. आल्यानंतर तिने आपल्याला जाब विचारला तर काय उत्तर देणार आपण? खरंय, काय सांगणार तिला? कसं सांगणार? नाही अगं, पण हा आर्य असेल ना तिच्यासोबत, ती नाही विषय काढणार. नाही, ती काहीच नाही विचारणार बघ. तू जा तुझ्या कामाला, जा जा. अरे वा ताईसाहेब, आज अगदी किचन मध्ये काय बेत काय स्वयंपाकाचा? स्वयंपाक करायला अडले माझं खेटर. अरे बापरे, आज भारी चिडलेला दिसताय तुम्ही. मी का चिडू? तेही खरंच आहे म्हणा. आता घरात नवीन सुनबाई आलेल्या आहेत, खूप कौतुक होत आहे त्यांचं. होणारच म्हणा, नवीन आहेत ना, पण जरा जास्तच होत आहे नाही? तेच तर दुःख आहे ना. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणतात ना, त्यातली गत आहे. पण या नवीन नवरीचे 9 दिवस संपायला वेळ लागणार नाही, बघशील तू. मला नाही वाटत. म्हणजे मगाशी बघितलं ना, बाबासाहेब किती समजून घेत होते तिला. आता तर या घरात कामधंद्याच्या गोष्टी तिच्या पुढे काढायला सुद्धा मनाई आहे. मला तर वाटतं काही दिवसांनी आपल्याला आपला बिझनेसच चेंज करावा लागेल. काय म्हणतोयस तू? किराणा मालाचे दुकान, प्रोप्रायटर कासले बंद. गुरु बास, हा असली फालतू मस्करी मला अजिबात आवडत नाही. मस्करी? आता जी मस्करी वाटते ना, ती सत्यात उतरायला कितीसा वेळ लागणार आहे?
नव्या नवरीपासून कासले कुटुंबियांना काय मिळणार आहे माहिती आहे ना? कासले कुटुंबियांना लॉटरी लागली आहे, लॉटरी. हो असं माझं नाव सुद्धा मैथिली आहे. काय मैथिली. आणि मला तूच काय रे, अजून कोणीही ओळखलेलं नाही. पाणी जर का डोक्यावरून चाललंय असं जाणवलं ना मला, तर तेच लॉटरीचं तिकीट मी फाडून टाकायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही. कळलं? बरं झालं तुम्ही आलात. ही बांगडी जरा घालता, मला जमत नाहीये, प्लीज. काय झालं साहेब? बाहेर सगळे घाबरतात तुम्हाला. असं कुठलंही काम नाही जे तुम्ही नाही करू शकत. ही तर साधी बांगडी आहे, घ्या ना.
हार देखील घाला ना. खरंच ताईसाहेब, आता आणखीन छान दिसतंय. बरोबर ना साहेब? काय ग? इथली सगळी सांगितलेली कामं झाली ना? हो. आता खाली जा, खाली बरीच कामं खोळंबली. ठीक आहे, छान दिसतंय. दागिने सुद्धा शोभून दिसत आहेत. आत्ता कुठे मोठ्या घराण्याची सून दिसायला लागली. हे बघा, या घराण्याची सून म्हणून जर मिरवायचं असेल तर इथल्या सगळ्या गोष्टी आणि इथल्या माणसांना समजून घ्यायला शिक, बरं का? आणि हो, उगाच आपलं आता घाबरल्या बावरल्याचं नाटक बस झालं. जितक्या लवकर इथल्या लोकांना तू समजून घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं राहील. आणि हो, मी आपलं कुठलीही गोष्ट 3 वेळा समजावून सांगते, त्यानंतर माझी सांगण्याची पद्धत जरा बदलते. आणि मला असं वाटतं, मला तुला हे समजून सांगण्याची माझी ही 3री वेळ आहे. कळलं? तुम्हा दोघांना पुढे जायचंय, आम्ही पाठीमागून येतो.